पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही मुस्लिम देश, दोन्ही सुन्नी मेजॉरिटी. मुस्लिम ब्रदरहुडचा विचार केला तर हे दोन देश एकमेकांचे मित्र असायला हवेत. तसे ते होते सुद्धा. काही वर्षांपूर्वीपर्यंत या दोन देशांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असताना पाकिस्तान हा तालिबानचा सर्वात जवळचा मित्र देश होता. पण मागच्या काही वर्षात ही समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. या दोन देशांमध्ये बॉर्डरवरती रोज संघर्ष पाहायला मिळतोय. रविवारी 22 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या सैन्यानं अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती एअर स्ट्राईक केली. यात 16 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अफगाणिस्ताननेही याला विरोध करत पाकिस्तानला योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा दिलाय. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुद्धा या दोन देशांमध्ये प्रचंड संघर्ष झाला होता. तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले असताना पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरती हल्ला केला होता. यानंतर या दोन देशांमध्ये थेट युद्धाला सुरुवात झाली होती. आता सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पण कधी काळी एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे देश आता कट्टर शत्रू का बनलेत? या संघर्षाची सुरुवात नेमकी कुठून झाली? यामध्ये भारताचा काही रोल आहे का? पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या वादाचा सगळा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती केलेल्या एअर स्ट्राईक बाबत जाणून घेऊ. पाकिस्तानी सैन्यानं रविवारी 22 फेब्रुवारीच्या पहाटे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती हल्ले केले. पाकिस्तानी सैन्यानं दावा केलाय की या हल्ल्यांमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात नांगरहार गावच्या एका घराला टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात एकाच कुटुंबातले 23 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. हल्ल्याच्या वेळी हे कुटुंब झोपलेलं होतं, त्यामुळे त्यांना पळून जायची संधी मिळाली नाही. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात एकूण 16 लोक मारले गेलेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पण मृतांची अधिकृत आकडेवारी रविवारी उशिरापर्यंत समोर आलेली नव्हती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अशाच प्रकारचा संघर्ष गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही झाला होता. त्यावेळी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौऱ्यावर आले होते. ते भारतात आले असताना पाकिस्ताननं काबूलमध्ये अनेक ठिकाणी एअर स्ट्राईक केली होती. याला उत्तर म्हणून तालिबाननं सुद्धा पाकिस्तानवरती हल्ले केले. यानंतर या दोन देशांमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक मारले गेले. आता सुद्धा असाच संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो असं बोललं जाते. पण या दोन मुस्लिम देशांमध्ये संघर्षाचं मूळ नेमकं काय आहे? कधी काळी मित्र असलेले हे देश आता शत्रू का बनलेत? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधले संबंध खराब होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे तहरीक-ए-तालिबान ही संघटना. तहरीक-ए-तालिबान, तिला पाकिस्तानी तालिबान असंही म्हणतात. ही पश्तून दहशतवाद्यांची एक संघटना आहे जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर ॲक्टिव्ह आहे. या संघटनेची स्थापना 2007 साली झाली होती. या संघटनेचा उद्देश आहे पाकिस्तानात शरिया कायद्यावर चालणाऱ्या तालिबानी राजवटीची सत्ता आणणं. पण यामध्ये सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानी सैन्याचा आहे. त्यामुळं ही संघटना सातत्यानं पाकिस्तानी सैनिकांवरती हल्ले करते. या संघटनेची ताकद पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आहे. हा प्रांत अफगाणिस्तानला लागून आहे. त्या ठिकाणी ही संघटना सध्या प्रचंड ॲक्टिव्ह झाली आहे. पाकिस्तानचा दावा आहे की TTPला अफगाणिस्तानच्या तालिबानचा सपोर्ट आहे. कारण 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची पुन्हा सत्ता आल्यापासून ही संघटना चांगलीच सक्रिय झाली आहे. तेव्हापासून या संघटनेनं पाकिस्तानी सैन्यावरचे आपले हल्ले तीव्र केलेत. पाकिस्तानचं म्हणणं आहे की तालिबाननं या संघटनेचा बंदोबस्त करावा, पण तालिबाननं याला नकार दिलाय. तालिबानचं म्हणणं आहे की त्यांचा या संघटनेशी काहीही संबंध नाही. याच मुद्द्यावरून या दोन देशांमध्ये एवढा संघर्ष पेटलाय. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्या देशात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये TTPचा हात असतो. अलीकडेच 16 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बाजौर इथं स्फोटकांनी भरलेली एक गाडी सैन्याच्या चेकपोस्टवर आदळली. या स्फोटात 11 सैनिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर अफगाणी नागरिक होता. त्याआधी 6 फेब्रुवारीला इस्लामाबादच्या मशिदीत जुम्म्याच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यात 31 लोक ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं घेतली. पण हल्लेखोर अफगाणी होता आणि त्याला तालिबानचं संरक्षण होतं असा पाकिस्तानचा आरोप आहे. मागच्या 4 ते 5 वर्षात खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानच्या अनेक सैनिकांवरती हल्ले झालेत. यातल्या बहुतेक हल्ल्यांची जबाबदारी TTPनं घेतली. TTPचे संबंध तालिबानशी असल्यामुळे सध्या पाकिस्तान आणि तालिबान पर्यायानं अफगाणिस्तानचे संबंध खराब झालेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातले संबंध खराब होण्यामागे दुसरं कारण आहे या दोन देशांमधली बॉर्डर. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तब्बल 2600 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे. या बॉर्डरला डुरंड लाईन असं म्हणतात.
भारतावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा 1893 साली ही बॉर्डर तयार करण्यात आली होती। या बॉर्डरला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असली तरी तालिबानला ही बॉर्डर मान्य नाही। त्यामुळे या बॉर्डरवरून तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो। आता तालिबानला आणि पर्यायाने अफगाणिस्तानला ही बॉर्डर का मान्य नाही, तर डोरन लाईन ही या भागातल्या पश्तून लोकांना दोन देशांमध्ये विभाजित करते। पश्तून किंवा पठाण लोक हे शेकडो वर्षांपासून पश्तो रिजनमध्ये राहत आले आहेत, पण ब्रिटिशांनी डोरन लाईनच्या माध्यमातून या भागाचं विभाजन केलं। डोरन लाईन बनल्यानंतर पश्तो भाग अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा दोन देशांमध्ये विभागला गेला। या भागातल्या पश्तून लोकांना अर्थातच हे विभाजन मान्य नाही। आजही बॉर्डरच्या दोन्ही बाजूला पश्तून लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अफगाणिस्तानात पश्तून लोकांची संख्या 45% आसपास आहे, तर पाकिस्तानात त्यांची लोकसंख्या जवळपास 15% आहे। तालिबान ही पश्तून लोकांचीच संघटना आहे, त्यामुळे या संघटनेला सुद्धा हे विभाजन मान्य नाही। तालिबाननं सातत्यानं या बॉर्डरचा विरोध केलाय। आता अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली आहे, त्यामुळे या बॉर्डरवरून पुन्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झालाय। पाकिस्तानने या बॉर्डरवरती कुंपण लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तालिबानला हे मान्य नसल्यामुळे वाद वाढला। या मुद्द्यावरून तालिबान आणि पाकिस्तानी सैन्य अनेकदा आमनेसामने आलेत। आता पुन्हा हा वाद वाढल्याचं दिसतंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधल्या वादाचं तिसरं कारण आहे अफगाणिस्तानची भारतासोबत वाढत असलेली जवळीक। अफगाणिस्तानात इथून पुढे तालिबानची सत्ता असेल हे भारताने स्वीकारले, त्यामुळे आता भारत सरकार तालिबानशी जुळवून घ्यायला लागले। तालिबानच्या पहिल्या राजवटीत म्हणजेच 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानचे भारतासोबतचे संबंध चांगले नव्हते। त्यावेळी पाकिस्तान हा एकमेव देश होता ज्याने तालिबानला मान्यता दिली होती, पण आता 2021 पासूनच्या दुसऱ्या राजवटीत तालिबाननं भारतासोबतचे संबंध बऱ्यापैकी सुधारलेत। गेल्या वर्षी जेव्हा तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्तकी भारताच्या दौऱ्यावरती आले होते तेव्हा भारत सरकारने त्यांचं जंगी स्वागत केलेलं। यावरूनच हे दोन देश किती जवळ येत आहेत हे लक्षात येतं। मागच्या 20 वर्षात भारतानं अफगाणिस्तानमध्ये 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली। अफगाणिस्तानात सलमा डॅम तसंच जरांज डेलाराम हायवे सारखे प्रोजेक्ट उभारण्यात भारतानं मदत केली। अफगाणिस्तानची संसद सुद्धा भारतानं बनवून दिली आहे। तालिबानला जर आता अफगाणिस्तानात सत्तेत राहायचं असेल तर त्यांना भारतासारख्या देशाच्या मदतीची गरज आहे। त्यामुळे तालिबान भारतासोबतचे संबंध चांगले ठेवतोय, पण त्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होतोय। पाकिस्तानला भारत आणि अफगाणिस्तान जवळ येणं मान्य नाही। जर हे दोन देश एकत्र आले तर आपली कोंडी होऊ शकते याची जाणीव पाकिस्तानला आहे। भारत अफगाणिस्तानला सोबत घेऊन आपल्याला गिरण्याचा प्रयत्न करू शकतो असं पाकिस्तानच्या सरकारला वाटतं। त्यातच भारतासोबत जवळीक वाढल्यामुळे अफगाणिस्तान पाकिस्तानपासून दूर जातोय। अशा प्रकारे या दोन देशांमधले संबंध आणखी खराब व्हायला लागलेत। मागच्या काही महिन्यांपासून या दोन देशांमध्ये बॉर्डरवरती थेट संघर्ष वाढलाय। एकेकाळी हे दोन देश एकमेकांच्या अत्यंत जवळ होते, कधी काळी तालिबानला तर फक्त पाकिस्तानचाच सपोर्ट होता, पण आता चित्र पूर्णपणे बदललंय। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान एकमेकांपासून दूर गेले असून भारत आणि अफगाणिस्तान जवळ येत आहेत। यामुळे या दोन देशांमधला तणाव शिगेला गेलाय। आता पाकिस्तानच्या हल्ल्यांना अफगाणिस्तान कसा उत्तर देतो आणि यानंतर या दोन देशांमधले संबंध कसे राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण या दोन देशांमधल्या संघर्षाबद्दल, वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।